3 षटकांचा हा फायनल सामना आहे. 3 षटकांचा फायनल सामना. एका बाजूला आरोही स्पोर्ट्स हाशिवरे तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार अलिबाग. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स द बॅटल बिगिन. फायनलचा पहिला बॉल मनीष टू मृणाल. मृणाल पहिल्याच बॉल वरती चांगला फटका खेळलाय. आडव्या बॅटने तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. एक धाव मिळाले. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव. धावसंख्येला सुरुवात. एक धाव धावफलकावरती लागते. मृणालच्या बॅट मधून ही पहिली धाव आले आणि धावसंख्येला इथं सुरुवात होताना पाहायला मिळते. जय मल्हार अलिबाग संघाची पहिली धाव धावफलकावरती लागले. ही संपूर्ण स्पर्धा अगदी 3 दिवस युट्यूब वरती थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला जेटी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मिळाले. आज सुद्धा जे युट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण जोडले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चांगला चेंडू आहे विराज, परंतु पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे. पंच नाखुश. अगदी पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळाली अवांतर. आणि या फायनल सामन्यासाठी आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर मेन अंपायरच्या भूमिकेत हितेश आणि लेग अंपायरच्या भूमिकेत परेश चवरकर पाहायला मिळतात. बघूया पुढील चेंडू. मनीष मोकल लावून बॉलिंग मार्क. डावखुऱ्याचा गोलंदाज त्याचा सामना करेल विराज. चांगला चेंडू आहे. शरीरावरती चेंडू लागतोय. तिथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव बाद होण्याची शक्यता नॉन स्ट्राइक एंड वरती होती. आणि आपण पाहिलं तर चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळाले. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 3 धावा. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. रनआउट साठी रिव्ह्यू ओके. प्लेयरने रिव्ह्यू घेतलाय. नॉन बॉलिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज रनआउट आहे की नाही बघूया आपण. थर्ड अंपायर या ठिकाणी आलेले आहेत. योग्य तो निर्णय आपल्या समोर येणार. जेटी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे तिसऱ्या पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. डिसिजन पेंडिंग. इट्स नॉट आउट. फलंदाज बचावलाय. विराज त्या ठिकाणी डेंजर एंडला धावत होता आणि नॉट आउट आलेला आहे पंचांचा निर्णय. आणि एक धाव मिळणार आहे. आणि बॉलिंग टीमचा रिव्ह्यू इथे वेस्ट झालेला आहे. बॉलिंग टीमला रिव्ह्यू मिळणार नाही. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बघूया पुढील चेंडू. मनीष टू मृणाल. बॅटची कडा, परंतु प्रफुल्ल त्या ठिकाणी झेल सोडतोय. आपण जर पाहिलं त्याच्या हातातून झेल सुटलाय आणि मृणालला मिळते जीवनदान. बघूया मृणाल वर्सोलकर कशा पद्धतीने फलंदाजी करेल. पंच हा डॉट बॉल आहे ना. ओके डॉट चेंडू आहे. मृणाल वर्सोलकरला मिळते जीवनदान. बघूया त्या जीवनदानचा फायदा कशा पद्धतीने घेईल मनीष. मोकल ऑन बॉलिंग मार्क. षटकातील पुढील चेंडू मृणाल साठी. मृणालचा पुन्हा एकदा फटका बसलाय. अरे बापरे, चेंडू वरती कोणताही क्षेत्ररक्षक आला नव्हता. तिथे पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. एक धाव मिळाले. धावसंख्या 1 ने पुढे गेले. धावसंख्या 4 धावा. अगदी जर पाहिलं 2 क्षेत्ररक्षक एक पॉइंटला होता, एक कव्हरला होता. जर दोघांमध्ये ताळमेळ झाला असतं तर हा झेल अगदी सोप्या गतीने मिळाला असता. पण तो दुसरं जीवनदान मृणाल वर्सोलकरला मिळते. धावसंख्या जर पाहिला तर 4 धावा. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. विराज स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. मनीष मुकोल षटकातील पुढील चेंडू सामना करेल विराज.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू गेलाय घोषित परिसरामध्ये. एक धाव मिळते आणि तिथे डोंगरावरती बसलेले प्रेक्षक, आपण आपली सावधानी घ्यायची आहे. चेंडू कशा पण रीतीने अगदी तोंडावरती सुद्धा येऊ शकतो, तर आपण हात समोर ठेवा म्हणजे हाताला चेंडू लागेल, तोंड वाचेल. या ठिकाणी एक धाव मिळाले, धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 5 धावा. विराज पुन्हा एकदा सज्ज झालाय षटकातील पुढील चेंडू घेऊन. गोलंदाज मनीष मोकल. अकोटप्पाचा बॉल, चांगला फटका, चेंडू कॉर्नर सीमारेषा पार. विराजच्या बॅटमधून पहिला षटकार. असाल तर ज्या ठिकाणी उपस्थित आहात त्या ठिकाणी आपण उभं राहायचंय. स्वयंसेवकाची भूमिका आपण बजावायची आहे. पलाश सवरकर एक झुंजार पोयनाट संघाचा महत्वाचा खेळाडू, आज स्वयंसेवकाच्या भूमिकेत त्याला काम करावं लागणार. पहिलं षटक इथं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा दापलकावरती लागल्यात. विराजने एक चांगला फटका खेळलाय आणि 11 धावसंख्या. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज परेश गावंड. परेश गावंड, बघूया परेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आतापर्यंत पाहिलं तर परेश गावंडने अंतिम षटकाची भूमिका त्याच्यावरती होती, परंतु यावेळेला दुसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलंय. समोर फलंदाज मिस्टर 360 ऑफ अलिबाग मृणाल वर्सोलकर. चांगला चेंडू, बॅटची कडा लागले, तिथे चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 12 धावा. फायनलचा सामना, अगदी महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ या संपूर्ण स्पर्धेचा चॅम्पियन ठरणार आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे. पुन्हा एकदा मृणाल वर्सोलकर स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय. परेशचा पुढील चेंडू मृणाल साठी. चांगला फटका, तिथे रनआउट होण्याची शक्यता. फेकी चांगली होती परंतु कलेक्शन इथे प्रॉपर नव्हतं. एक धाव मिळाली. पुन्हा एकदा चोरटी धाव घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे गेले. 13 धावा दापलकावरती लागल्यात. विराज आणि मृणाल ही दोन सलामीचे फलंदाज आपण जर पाहिले तर आतापर्यंत मैदानावरती आहेत आणि चांगली पार्टनरशिप मैदानावरती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघूया, विराज स्ट्राईक एंड वरती आलाय. षटकातील पुढील चेंडू परेश गावंड गोलंदाजी मार्क वरती आहे. परेशचा पुढील चेंडू विराज साठी. यावेळेला विराजच्या बॅटमधून मोठा फटका, पण फटका फसलाय, चेंडू हवेत आणि झेल सुटलाय. आपण जर पाहिलं तर एक धाव सुद्धा मिळाले. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते, धावसंख्या 14 धावा. आपण जर पाहिलं तर मृणालला 2 जीवनदान मिळालेत. त्यानंतर विराजला सुद्धा आत्ताच एक जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानचा फायदा, सेकंड चान्सचा फायदा मैदानावरती ते नक्कीच उठवतील. षटकातील पुढील चेंडू परेश टू मृणाल. बॅटची कडा लागले, पुन्हा एकदा चेंडू हवेत, तिथे यष्टिरक्षकाच्या वरून चेंडू गेलाय घोषित परिसरामध्ये. एक धाव मिळणार आहे. पुन्हा एकदा एकरी धावेने धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 15 धावा. परेश गावंडची गोलंदाजी अगदी वाखाणण्याजोगी आहे. 4 चेंडू त्याने मैदानावरती टाकलेत आणि 4 धावा फक्त खर्च केल्यात. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय. एक इकॉनॉमिक स्पेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. परेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. सामना करेल मृणाल. मृणालच्या बॅटमधून मोठा फटका, परंतु फटका फसलाय. प्रसाद पाटीलच्या हातात झेल. फलंदाज मृणाल वर्सोलकर बॅक टू द पवेलियन. पहिला फलंदाज आणि एक फलंदाज मृणाल आता माघारी परतलाय. त्याला जर पाहिलं तर 2 जीवनदान मिळाली होती, परंतु त्या जीवनदानचा फायदा त्याच्या माध्यमातून उठवला नाही आणि मृणाल इथे पहिला फलंदाज बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी वन डाऊन बॅटर सार्थक मैदानावरती आलाय. परेश गावंडला मिळाले पहिली सफलता आणि धावसंख्या पाहतोय आपण एक गडी बाद, 15 धावा. चांगला चेंडू, सार्थक आल्या आल्या ठोकतोय. चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. आल्या आल्या नक्कीच सार्थकने आपले मनसुबे मैदानावरती सिद्ध करून दाखवलेत. 6 धावा मिळाल्यात आणि धावसंख्या 6 ने पुढे गेले. 2 षटक इथं समाप्त झालेत
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 21 अशी धावसंख्या. जय मल्हार अलिबाग त्यांना आमंत्रित केलंय अर्थात फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी करणारा संघ अर्थात आरोही स्पोर्ट्स हा शिवरे संघाने तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज हा शिवरेचा बायकर मॅन प्रफुल्ल पाटील पिंट्या. बघूया प्रफुल्ल पाटील या अंतिम सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. तिसऱ्या षटकासाठी आलाय. तिसरा आणि अंतिम षटक. पहिला बॉल प्रफुल्ल टू विराज. अकोटप्प्याचा बॉल पुलचा फटका सक्सेसफुल. चेंडू आला सीमारेषा पार. कॉमेंट्री बॉक्सला मान वंदना देणारा षटकार. आलाय. बघूया पुढील चेंडू प्रफुल्ल टू विराज. आणखीन एक मोठा फटका विराजच्या बॅट मधून. चेंडू कॉर्नर सीमारेषा पार. षटकार. बघूया आपण जाऊया पुन्हा एकदा सामन्यात जिथे 2 चेंडूंवरती 2 षटकार विराजच्या बॅटमधून आलेत. प्रफुल्लमध्ये आक्रमण केलंय आणि धावसंख्या या 2 षटकारांनिशी धावसंख्या पाहतोय आपण दाफलकावरती 33 धावा. 33 धावा दाफलकावरती लागल्यात. अंतिम षटक या पहिल्या सत्राच्या खेळातील मैदानावरती सुरू आहे. तुम्ही पाहताय शिवसेना पुरस्कृत युवा सेना चषक 2026 आणि फायनल मॅच अंतिम सामना. पुढील चेंडू विराजच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका. पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये तिथे या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलं जाते. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या 2 ची भर. धावसंख्या 35 धावा. 35 धावा दाफलकावरती लागल्यात. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले. बघूया अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूंमध्ये कितपर्यंत धावसंख्या या मैदानावरती येईल. प्रफुल्लचा पुढील चेंडू विराजसाठी. यावेळेला आउटसाइड ऑप्शन चेंडू. टी स्तरात नक्कीच चेंडू होता परंतु पंचांनी इशारा केलाय की हा चेंडू वाईड आहे. हितेश आपल्याला अंपायरच्या भूमिकेत पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मेन अंपायर या ठिकाणी आहेत. दोन्ही हात समांतर. धाव मिळाली अवांतर. पुढचा बॉल विराजच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. लॉंग ऑफच्या वरून चेंडू सीमारेषा पार. षटकार. जे आणखीन एक षटकार. आक्रमण वर आक्रमण. षटकार पे षटकार. पुढील बॉल पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा आलाय. पंच या ठिकाणी हितेश तैनात आहेत मेन अंपायरच्या भूमिकेत. त्यांनी इशारा केला की हा चेंडू वाईड आहे. या वाईड निशी धावसंख्या 43 धावा. 43 रन्स. 43 धावा दाफलकावरती लागल्यात. बघूया पुढील चेंडू प्रफुल्ल टू विराज. चांगला फटका आहे. त्या ठिकाणी एक धाव मिळणार आहे. धावसंख्येत एक वाढली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतात. अगला चांगली रनिंग भेटून विकेट. धावसंख्येत 2 ची भर. पोयनाड पोलीस स्टेशनचे पोलीस महेंद्र म्हात्रे आपण या ठिकाणी उपस्थित आहात तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आहा दांडी गोल. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू.
अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे आणि आपण पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ मैदानात संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 धावा आणि 46 धावांचं टार्गेट या फायनलच्या सामन्यामध्ये जय मल्हार अलिबाग संघाने आरोही स्पोर्ट्स हाशिवरे संघासमोर ठेवले. बघूया कोणता संघ हा फायनलचा सामना जिंकून युवा सेना चषकावरती आपलं नाव कोरणार. आपण पाहताय शिवसेना पुरस्कृत युवा सेना चषक 2026. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील अंतिम सामना, फायनलची महत्वपूर्ण लढत. धावसंख्या मोठी आहे, लक्ष मोठं आहे. 46 धावांचं टार्गेट या ठिकाणी आहे आणि सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पाटील बंधू, दोन्ही पाटील आलेले आहेत. प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील. प्रसाद पाटील आणि प्रफुल्ल पाटील या ठिकाणी आलेत. बघूया दोन सलामीवीर आपली सलामी या मैदानावरती कशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून होते. 46 धावांचं टार्गेट आहे. एक मोठा आव्हान आहे फायनलचा. जर विचार केला तर 3 षटकांमध्ये 46 धावा काढणं इतकं सोपं नाही आहे. परंतु जर पाहिलं तर हे दोन फलंदाज चांगले आहेत. सलामीची जोडी मैदानावरती आले. प्रसाद पाटील आणि प्रफुल्ल पाटील ही सलामीची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज सार्थक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय. बघूया सार्थकची गोलंदाजी फायनलच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने राहील. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर सार्थकची गोलंदाजी एक चर्चेचा विषय ठरलाय, कारण त्याची गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर समोरचे फलंदाज अगदी प्रसाद पाटील असो किंवा पिंट्या पाटील, मग मनीष मोकल सुद्धा आहे, ते सुद्धा फलंदाज चांगले आहेत. सामन्याला होते सुरुवात. इथे पहिला चेंडू सार्थकचा प्रसादसाठी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पहिल्या चेंडूवरती मिळणार आहे. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या 1 धाव दाफलकावरती लागते. धावसंख्येला सुरुवात होताना पाहायला मिळते. फायनलचा हा महत्वपूर्ण सामना आणि अंतिम इनिंग, अंतिम सत्र मैदानावरती सुरू आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या अंताकडे आपण वळलोय. अगदी शिवसेना पुरस्कृत युवा सेना चषक ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेतील हे 3 षटक, अंतिम 3 ओव्हर आपल्याला पाहायला मिळतात. बघूया कोणता संघ या युवा सेना चषकावरती आपलं नाव कोरणार. एका बाजूला हाशिवरे तर दुसऱ्या बाजूला अलिबाग. षटकातील पुढील चेंडू, फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे तिथे घोषित परिसर आहे, तिथे एकच धाव मिळणार आहे. धावसंख्येत 1 ची भर. धावा 2 धावा. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा आल्यात. पहिली धाव प्रसादच्या बॅटमधून आली आणि दुसरी धाव प्रफुल्लच्या बॅटमधून आले. धाव संख्या पाहतोय आपण, 2 धावा दाफलकावरती लागल्यात. आव्हान मोठं आहे पण तो फलंदाज चांगले आहेत. बघूया काय घडणार, कोणता संघ जिंकणार. पुढचा चेंडू प्रफुल्लच्या बॅटमधून चांगला फटका. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. धावसंख्येत पाहिलं तर 1 ची भर. धावसंख्या 3 धावा. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 धावा आल्यात. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल्स पाहायला मिळतात. प्रफुल्लच्या बॅटमधून 2 धावा आणि प्रसादच्या बॅटमधून 1 धाव, अशा 3 धावा दाफलकावरती पाहतोय आपण. अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे. बघू पुढील चेंडू प्रसादसाठी. प्रसादच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका, पण तिथे क्षेत्र आपण जर पाहिलं तर घोषित परिसर आहे. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्येत 1 ची भर. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावसंख्या पुढे जाते. 4 धावा दाफलकावरती लागल्यात. पहिल्या 4 चेंडूचा विचार केला तर फक्त 4च धावा आल्यात. आता मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा प्रसाद कडून लगावली जाते. बघूया पुढील चेंडू प्रसादसाठी. चांगला फटका डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. तिथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा एकच धाव मिळणार आहे. सार्थकची गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळते. 5 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि 5 धावा खर्च केल्यात. आपण जर पाहिलं तर प्रफुल्लच्या बॅटमधून 3 धावा आणि प्रसादच्या बॅटमधून 2 धावा. प्रसादच्या बॅटमधून 3 धावा आणि प्रफुल्लच्या बॅटमधून 2 आल्यात. परंतु यावेळेला थोडासा गोलंदाज भरकटतोय. अगदी वाईट चेंडूचा इशारा पंच हितेश आम्हाला सांगतायत. या वाईट निशी धावसंख्या 6 धावा. 6 धावा दाफलकावरती लागल्यात. आव्हान मोठं आहे परंतु या दोन्ही फलंदाज सक्षम आहेत. बघूया काय घडणार. षटकातील अंतिम चेंडू प्रफुल्लसाठी.
फुलटॉस बॉल या ठिकाणी नो चेंडूचा इशारा आलाय. बीमर बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. सार्थक अगदी जर पाहिलं पहिले 5 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने टाकलेत. 6 धावा खर्च केल्या होत्या. हा चेंडू नो आलाय. या 9 धावेनिशी 7 धावा. पुढचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल बघूया कोणता फटका येणार. फ्री हिट चेंडू प्रफुल साठी. फ्री हिट बॉल पुन्हा एकदा वाईड आलाय. वाईड +1 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 नि वाढते. धावसंख्या पाहतोय आपण 2 धावा. सन्माननीय राजाबाई केणी त्याचप्रमाणे सन्माननीय रसिकाताई केणी शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड राजाबाई केणी त्याचप्रमाणे रसिकाताई केणी जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला 1 लाख रुपयांची देणगी आलेली आहे. पुढचा बॉल प्रफुल्लच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडू आला सीमारेषा पार. कॉमेंट्री बॉक्सला मानवंत सन्माननीय राजाबाई केणी जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड त्याचप्रमाणे रसिकाताई केणी जिल्हा परिषद सदस्य यांची प्रमुख उपस्थिती आम्हाला लाभली त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मी व्यक्त करतोय. इथे पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा फलकावरती लागल्यात. येणारे 12 चेंडू 31 धावांची गरज म्हणजे 15.5च्या रिक्वायर्ड रन रेटने इथे फलंदाजी करावी लागेल आणि ती क्षमता प्रसाद मध्ये आहे. प्रफुल्ल मध्ये सुद्धा आहे. बघूया 12 चेंडू 31 धावांची गरज. प्रिन्स बोकाडे ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू या दुसऱ्या षटकातील प्रसाद साठी. आहा दांडी गोल. फलंदाज बाद प्रसाद पाटील. बॅक टू द पवेलियन. प्रसाद पाटील माघारी परतलाय आणि वन डाऊन बॅटर मनीष मोकल फलंदाजीसाठी आलाय. प्रिन्स बोकाडेने पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता प्राप्त केली. बघूया पुढील चेंडू. आहा व्हॉट अ डिलिव्हरी. अगदी यॉर्कर चेंडू पाहायला मिळालाय. इथे घोषित परिसरामध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या 16 धावा. येणारे 10 चेंडू 30 धावांची गरज. 10 चेंडू 30 धावा. बघूया कोणता संघ हा फायनलचा सामना जिंकणार. 10 चेंडू 30 धावांची गरज. मनीष मोकल स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल त्या ठिकाणी चेंडू गेलाय घोषित परिसरामध्ये. आपण जे डोंगरावरती बसलेत प्रेक्षक लक्ष ठेवायचं आहे. चेंडू आपल्यापर्यंत कधी येऊ शकतो. 1 धाव मिळाले. 9 चेंडू 29 धावांची गरज. 9 चेंडू आणि 29 धावा. प्रिन्स बोकाडे गोलंदाजी मार्क वरती. मनीष मोकल साठी चांगला चेंडू आहे. यॉर्कर चेंडू. पुन्हा एकदा 1 धावच मिळणार आहे. प्रफुल्ल आपल्याकडे या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षण खराब झालंय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 21 धावा. मनीष मोकल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने मनीषने खेळून काढलाय. तिथे 1 धाव नक्कीच मिळणार आहे. धावसंख्येत 1 ची भर पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून 22 धावा. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी
7 चेंडू 24 धावांची गरज. प्रफुल्ल कडे अपील मागितली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे. प्रफुल्ल बॅक टू द पवेलियन. प्रिन्स बोकाडेला आणखीन एक सफलता. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी आणखीन एक फलंदाज प्रफुल्ल पाटील मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. अनिकेत पाटील. सर्वच पाटील. सबसे कातील सर्वच पाटील. या ठिकाणी दुसरा फलंदाज माघारी परतलाय. येणारे 6 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजसाठी सर्वेश. पहिला बॉल उडवलाय. तिथे चेंडू जाणार घोषित परिसरामध्ये. एकच धाव मिळणार आहे. 5 चेंडू 23 धावांची गरज. 4 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. प्रिन्स बोकाडेची गोलंदाजी अगदी वाखाणण्याजोगी आहे. कमीत कमी धावा आणि जास्तीत जास्त विकेट्स त्याने मागच्या षटकामध्ये घेतल्यात. 5 चेंडू 23 धावांची गरज. बघूया कोणता संघ जिंकणार. मनीष मोकलकडे ती क्षमता आहे की 4 फटके त्याच्या माध्यमातून येतील. बघूया पुढील चेंडू. चांगला चेंडू आहे परंतु फटका या ठिकाणी पाहिलं तर चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आला नाही. परंतु पंचांनी इशारा केला की हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 24. 5 चेंडू 22 ची गरज. चांगला चेंडू आहे. आपण जर पाहिलं तर कोणती धाव या चेंडूवरती मिळणार नाही आहे. 4 चेंडू 22 धावांची गरज. आता सगळे मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. तब्बल 4 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. 3 षटकार 1 चौकार 4 षटकार सुद्धा चालतील. बघूया मनीष पाटील काय करणार. मनीष. मोठा फटका आलाय. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून. षटकार. गरज आहे. येणारे 3 चेंडू 16 ची गरज. आहा व्हॉट अ शॉट. हेलिकॉप्टरचा फटका. चेंडू सी मारे शबार. येणारे 2 चेंडू 10 धावांची गरज. सामना आवडला असेल तर पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. एक चांगला सामना. मनीष मोकल आपल्या फलंदाजीतून आपल्या संघाला विजयश्री घेण्याचं काम त्याच्या हातामध्ये आहे. 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. 2 चेंडू 10 धावांची गरज. पुढचा बॉल. अरे यार या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. आपण जर पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता पण ती यावेळेला निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने कमबॅक केलंय. जय मल्हार अलिबाग संघ या ठिकाणी वरचढ ठरताना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 10 ची गरज. 1 चेंडू 10 धावांची गरज. अंतिम बॉल वरती सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे झेल पकडणार आणि सामना जिंकणार आहे जय मल्हार अलिबाग संघाने.